हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. झाली का सगळ्यांची चहा पाणी? आज आपली उशिरा झाली कारण की आपली तब्येत बिघडली जरा रात्री. का बिघडली तुम्हाला सांगतो. आता एवढा बिमार, एवढं पेशंट असून आपल्याला काम कोणतंही जमत नाही. म्हणजे दगदग करणं सोपं नाही, नाही का? त्याच्यामुळं ते धुळीचं इन्फेक्शन वगैरे, थोडं ऊन नाही का, गरमाट वातावरण, पुन्हा बसून राहायचं म्हणजे एवढं होत नाही आपल्याला, नाही का? पण तरी पण आपल्या खर्चासाठी करावंच लागेल आपल्याला. परिस्थिती आपल्यावर खूप वाईट आहे, नाही का? तर आपण 2 दिवस गेलो होतो, ती छोटी गाडी घेतली आपण, तुम्हाला सांगितलं ना. तर काल बसलो आणि रात्री घरी आल्यावर जरा नाक, सर्दी असं म्हणजे हे व्हायला लागलं जरा. त्याच्यामुळं आज उशिराच उठलो आणि आत्तावर आलो चहा पाणी घेऊन. आता विशेष म्हणजे आपल्या वाईफचा आज वाढदिवस आहे, नाही का? आता ही बिमारी आल्यापासून आज बिमारीच्या काळामध्ये त्यांचा 3रा वाढदिवस आहे. याच्या मागचे 2 वाढदिवस तर आपण साजरेच केले नाही, कारण की त्या वाढदिवसाला आपण खूप सिरियसच राहायचो, बॅडच राहायचो, नाही का? कधी पण घाटीला ॲडमिट, म्हणजे परिस्थिती अशी होती की त्यावेळेला शरीर साथच देत नव्हतं आपलं. कधी पण बिमार, कधी पण बेडवरच असं पडेल राहायचो. आता ह्या 4-5 महिन्यामध्ये समजा तब्येत थोडी बरी वाटायली, तरी त्यांचा वाढदिवस आहे आज. त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा दिल्यात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, की 3 वर्षाच्या अगोदरचे वाढदिवस आम्ही जेव्हा साजरे करायचो, जेव्हा बड्डे सेलिब्रेट करायचो, म्हणजे त्यावेळेला मी काय, मोबाईलचा पण एवढा आपल्याला नाद नव्हता. त्यावेळेला आम्ही हॉटेलवर जेवायला जायचो, केक कापायचो, नाही का? त्यावेळेची परिस्थिती. पण वाढदिवस थाटात करायचो, नाही का? पण आता 3 वर्षापासून आपण आजारी, खूप मोठ्या बिमारीने त्रस्त आहे, नाही का? पण आता तिचे वाढदिवस साजरा नाही करू शकत मित्रांनो. मुलांचे पण नाही करू शकत, नाही का? कारण की बिमारीच आपल्याला खूप मोठी आली. नाही तर याच्या अगोदरचे मुलांचे पण वाढदिवस माझे थाटातच होते, कारण की त्यांच्या वाढदिवसाला म्हणजे चांगला वाढदिवस ठेवायचो. केक, नाश्त्याची सोय, नाही का? जेवढे मित्रमंडळी येते ते सगळ्यांना आपण हे करायचो, वाढदिवस थाटात करायचो. पण बिमारी आल्यापासून सगळे शोक मित्रांनो